नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत एक अशी भाजी घेऊन आली आहे जी माझ्या खूपच जवळची आहे, खूपच खास आहे. 2019 मध्ये जेव्हा मला डेंग्यू झाला होता, तेव्हा माझ्या तोंडाला बिलकुल चव नव्हती. तेव्हा माझ्या आईने ही अशी दही भेंडी भाजी अगदी चविष्ट अशी घेऊन आली होती, मला खायला घातली होती आणि ती भाजी खाऊन ना माझ्या तोंडाला अशी चांगली चव आली. अगदी 2 घास जास्त खाल्ले होते. तर हीच भाजी मी आज तुमच्यासोबत घेऊन आली आहे. आईच्या आठवणीतली दही भेंडी अगदी चविष्ट. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण भेंडी घेतलेली आहे आणि ती आपण अशी उभी अशी लांबटसर अशी चिरून घेणार आहोत. त्यात आपण सर्व भेंडी अशाच पद्धतीने चिरून घेऊया. भेंडी आपली चिरून तयार आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवली, तेल घालूया आणि भेंडी छान भाजून घेऊया. भेंडी तेलावरती छान परतली ना की भेंडी ना हिरवीगार राहते आणि छान भाजली जाते. जास्त शिजायला वेळ लागत नाही. अशा पद्धतीने भेंडी भाजून घेतली की इथे बघू शकता तुम्ही की भेंडी आपली जरा सुद्धा चिकट दिसते का बघा, किंवा शेंबडासारखी तार आली आहे का? कारण की आपण भेंडी छान तेलावरती परतून घेतलेली आहे. तर ही एक टीप आहे की जी ना बऱ्याच जणांची भेंडी अशी शेंबडासारखी होते. तर ती आधी अशी भाजून घेतली ना तर ती बिलकुल अशी चिकट. तुम्ही बघा इथे, बघा तुम्हाला इथे कुठेतरी तार दिसते का? तर आता ही आपण भाजली आहे चांगली. आता काढून घेऊया आपण. गॅस कमी करते मी आणि काढून घेऊया आपण. याच कढईत आपण पुन्हा तेल घालणार आहोत. एक चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतड देऊया. आता इथे सुद्धा एक तुम्हाला टिप्स सांगते. पहिल्यांदा ना नेहमी फोडणीला मोहरी घालायची आणि नंतर जिरं घालायचं. कारण की मोहरी ही जरा टणक असते आणि जिरं हे हलकं असतं, ते लवकर भाजलं जातं. म्हणून कधीही फोडणीमध्ये मोहरी आधी घालायची आणि नंतर जिरं घालायचं. बरेचशा लेडीज हे चूक करतात. मोहरी आपली छान तडतडली आहे. जिरं घातलंय आपण. आता आपण एक बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घेऊया. बारीक चिरलेला कांदा घालते मी. कांदा लवकर भाजण्यासाठी आपण मीठ घालत आहोत. चवीनुसार मीठ घालूया. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी इथे बारीक चिरून घेतल्या आहेत आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत आपण फोडणीला. त्याआधी आपण कांदा छान भाजून घेऊया. कांदा भाजेपर्यंत आपण एक ना दह्याचं सारण करणार आहोत किंवा बॅटर करणार आहोत, ते बघूया आपण. कांदा छान भाजलाय आपला, तर आपण लसूण घालूया. सोबतच टोमॅटो पण घालूया. एक वाटी आपण दही घेतलेला आहे. घरगुती मसाला घेतलाय, घाटी मसाला, गरम मसाला, जिरे पावडर, धने पावडर, लाल तिखट, काश्मीरी मिरची आणि पाव चमचा हळद. आता आपण हे दही याच्यामध्ये घालूया. आता या दह्यामध्ये आपण हे सर्व मसाले घालून घेऊया आणि आता हे फेटून घेऊया आपण. सर्व मसाले आता या दह्यामध्ये आपण फेटून घेऊया. अशा पद्धतीने मी हे दही फेटून घेतलेले आहे. आता आपण गॅसकडे वळूया.
आता याच्यामध्ये आपण कांदा आणि टमाटर आपलं भाजलेलं आहे. आता आपण ना हळद घालूया 1 चमचा. आता तुम्ही म्हणाल की हळद तर ऑलरेडी दह्यामध्ये तू घातलीयस, मग डबल घालायची गरज काय? तर ना भेंडीने हळदीवर परतून घेतली ना तर ना ती छान अशी हिरवीगारच राहते बरं. ही एक टिप समजा. कधीही तुम्ही बघा भेंडीला ना हळदीसोबत परतला ना तर हिरवीगार अशी दिसते. आता तुम्ही पाहू शकता की हिरवीगार कशी दिसते ते. आता छान भेंडी आपली छान हिरवीगार अशी परतून घेतलेली आहे. आता आपण ना याच्यामध्ये हे जे फेटलेलं दही आहे ते घालूया. माझ्या आईने जेव्हा ही रेसिपी केली होती ना, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सुरुवातीला सांगितलं, तर तिने 550 मसाले घातले नव्हते. फक्त तिने घरगुती आमचा लाल तिखट मराठी मसाला घातला होता आणि चवीसाठी तिने गरम मसाला घातला होता आणि असं दही घालून ही भाजी मला दिली होती. आणि लिटरली ही भाजी ना म्हणजे माझ्या तोंडाला बिलकुल चव नव्हती. तर थोडंसं पाणी घालूया आपण. बघू शकता तुम्ही कसं मस्त भाजीने तेल सोडलेलं आहे. एक अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे. खूप छान होते ही भेंडी अशी. तुम्ही नक्की एकदा बघा करून अशी. तर मी काय म्हणत होती की जेव्हा मला ना खरंच डेंग्यू झाला होता आणि ना माझ्या तोंडाला बिलकुल चव नव्हती आणि खूप हाय लेवलचं म्हणजे मी वाचणार होती की नव्हती ते पण माहिती नव्हती. देवाची कृपा होती. तर दही घातल्यामुळे थोडंसं बॅटर आपलं थोडंसं आच कमी करायची. गॅसची फ्लेम केव्हाही कमी करायची. तुम्ही बघू शकता भाजी कशी तेल वेगळं सोडत आहे आणि भाजी शिजत आहे. एक 2 ते 4 मिनिटं लागतो वेळ फक्त ही भाजी बनवायला आणि खूप छान बनते. भेंडीची भाजी असते ना तिला कधीच ना असं झाकण ठेवून नाही शिजवायची. काय होतं भेंडी आपण परतून घेतली आणि बिना त्याला चिकटपणा नसतो काय परतली तेव्हा आपण बघितलं तुम्ही की चिकटपणा नव्हता तिला. पण जर का तुम्ही झाकण ठेवलं तर त्या पाण्याच्या मॉइश्चरमुळे ना भेंडीला असा ना साय येते शेंबडासारखी. तर ती येणार नाही म्हणून आपण ना फक्त 2 ते 5 मिनिटं ना भेंडी अशी वाफेवरच शिजवून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता भेंडीचा रंग किती छान हिरवागार दिसत आहे. चव तर अप्रतिम लागते. आणि ही माझ्या आईने ना कुठेही न बघितलेली ही रेसिपी. म्हणजे ती फार तर ना जास्त असं सोशल मीडिया यूट्यूब वगैरे बघतच नाही. ती शेवटची एक त्यांची आपण म्हणू शकतो ही पिढी आहे की जी ना सोशल मीडियापासून खूप लांब आहे. तर ही तिच्या मनाने तिने ही भाजी बनवली होती आणि मला खाऊ घातली होती. कारण की माझ्या तोंडाला बिलकुल नव्हती चव. आणि ही भाजी खाऊन ना माझ्या तोंडाला खूप चव आली होती. गेली महिना म्हणजे 1.5 महिना डेंग्यूवरनं मी सफर करत होती आणि मला जेवणच जात नव्हतं. तोंडाला माझ्या बिलकुल चव नव्हती. तर अशा पद्धतीने माझ्या मम्मीने ही मला भेंडीची भाजी बनवून दिली होती. आता आपण ना ह्याच्यामध्ये इथे मी ना असा शेंगदाण्याचा आपण ना कूट घालणार आहोत. 2 चमचेच घालणार आहे. भेंडी ऑलमोस्ट आपली शिजलेली आहे आणि कोथिंबीरीने आपण तिला गार्निश करूया. तर दह्यातली भेंडी तयार आहे. गॅस बंद करूया आपण आणि आपण सर्व करूया हिला. तर मंडळी दह्यातली भेंडी तयार आहे जी माझ्या आईने माझ्यासाठी केली होती. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही भेंडी चपाती नान बटर नान सोबत खूप छान लागते. चपातीसोबत पण खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा.
आणि एक लाईक माझ्या मम्मीसाठी करा.